पेन नगरपालिकेचे नक्कीच उपनगराध्यक्ष सन्माननीय निवृत्तीदत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. टॉस आपण सन्माननीय डॉक्टर हरीफजी दाखवे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देतोय. टॉस साठी यायचं पण तारा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी यायचं आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना पाहायला मिळेल कानपोली संघ अथर्व 11 कानपोली संघ आपण पाहतोय. चांगला खेळ करत हे दोन संघ पुढे येताना पाहायला मिळतात. डॉक्टर सरांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. एका बाजूला राकेश म्हात्रेला पाहतोय. कॉल राकेश म्हात्रे. हेड इज कॉल. हेड. टॉस जिंकला तारा टीमने. राकेश म्हात्रे निर्णय काय असेल? डिसिजन पेंडिंग आहे, थोड्या वेळात सांगतो. खूप साऱ्या शुभेच्छा राकेश म्हात्रे आणि कानपुली टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि डॉक्टर सरांचे मनोगत 2 मिनिटं व्यक्त करायचे सरांना विनंती असेल. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन समाजाचा राजा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आपण ही ट्रॉफी नेहमी भरवत असतो. साबीर दलवी यासर दाखवे यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा असतो. महाराजांचं नाव आजराम राहिला पाहिजे आणि ह्या केवळ क्रिकेटच्या स्पर्धा नसून एक ज्ञान लोकांना मिळाला पाहिजे, एक संधी लोकांना मिळाले पाहिजे, एक चांगले संस्कार खेळाडूंवर व्हायला पाहिजे, या विभागामध्ये व्हायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून या स्पर्धेचं आपण आयोजन करतो. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या जाती कोणत्या धर्माचे राजे नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज संबंध महाराष्ट्राचे आणि देशाचे राजे होते. या जगामध्ये सर्वाधिक कोणत्या राजाचं नाव घेतलं जात असेल तर ते राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. आपण साबीर दलवी यांना जेव्हा राजकारणामध्ये इंट्रोड्यूस करण्याचं काम केलं तेव्हा नेमकं बाबा तू राजकारणामध्ये तुझ्यासमोर कोण तुझा आयडियल असणार आहे. राजकारण करायचं असेल, सामान्य माणसासाठी काम करायचं असेल, गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम करायचं असेल तर राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर काम कर. आणि त्या माध्यमातून एक अल्पसंख्याक समाजाचा माणूस या बहुसंख्य मतदारांच्या माध्यमातून कर्नालाचा पहिला थेट सरपंच बनण्याचा बहुमान बारापारामधील कुणाला मिळाला असेल, कर्नाल विभागामधून पहिला कुणाला मिळाला असेल तर ते साबीरभाई दलवी यांना मिळालेलं आहे. हे सांगत असताना मला अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे होते. त्या पद्धतीनं महाराजांचे जे विचार होते मग ते शेतकऱ्यांबद्दल असेल की शेतकऱ्यांच्या डेठाला हात लागला ना पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये ज्या स्त्री आहेत ते शिवशाहीमध्ये एक देवी समान आहेत. हे सर्व आदर्श आपण या विभागामध्ये पालण्याचा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम केलं पाहिजे. साबीरभाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या चारही गावामध्ये बारापारा असेल, तारा असेल, डोलगर असेल, कला असेल, सर्व आदिवासी बांधव असतील, आदिवासी वाडी असतील, यांचा सर्वांगीण विकास करण्याचं काम केलेलं आहे. आणि या रायगड जिल्ह्यामधील सर्वोत्कृष्ट सरपंचाचा सुद्धा बहुमान आणि त्यांचा सत्कार या रायगड जिल्ह्यामध्ये झालेला आहे. पुढील सुद्धा ते याच पद्धतीने काम करतील. शेतकऱ्यांविषयी, कष्टकऱ्यांविषयी, कामगारांविषयी जी शेतकरी कामगार पक्षाची शिकवण आहे, जी आमच्या नेत्यांची शिकवण आहे, आमचे जे पूर्वज आहेत यांनी आम्हाला जी शिक्षा दिलेली आहे की धर्मांध होऊ नका पण धार्मिक राहा, अंधश्रद्धा बाळगू नका, श्रद्धा ठेवा, या पद्धतीचं राजकारण पुढेही ते भविष्यामध्ये करतील. आणि या विभागातील सामान्य माणूस, शेतकरी माणूस, कष्टकरी माणूस, कामगार माणूस असेल त्याला बरोबर घेऊन चालतील आणि या विभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांच्याशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. जुनेजी दलवी साहेबांना विनंती असेल आणि त्यांच्या समवेत अनितजी दलवी साहेबांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेचे शिल्पकार साबीरभाई दलवी आपल्याला इन्व्हाइट करत आहेत.
तर मुख्य व्यासपीठावर स्थान पण या मॅचचा आनंद घ्यायचा. त्याचबरोबर विश्वास भाई यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. खरं तर पहिल्या दिवसापासून बक्षिसांचा पाऊस पडणारं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय विश्वासभाई पाटील आपण पाहतोय या स्पर्धेला. खरं तर ज्यांची पहिल्या मॅच पासून त्याचबरोबर तारा संघाने जर चॅम्पियन झाला तर विश्वासभाई यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज आणि सामना देखील 3 षटकांचा असेल. 5 खेळाडूंना विनंती असेल, प्रेक्षक राजाला विनंती असेल, चेअर घेऊन तुम्ही व्यासपीठाच्या दिशेने यायचा. अंतिम सामना ग्रँड फिनालेला सुरुवात होत्या. ऑफिशियल पंच आपण पाहतोय दानिश खोत आणि त्यांच्या साथीला प्रवीण अंगरे. विश्वासभाई पाटील यांचं आगमन झालं मुख्य व्यासपीठावर. सहर्ष स्वागत आहे. खरं तर या परिसराची ओळख आणि आपण पाहतोय कर्नाला परिसराचं नेतृत्व करतात साबीरभाई दलवी आणि त्यांची स्पर्धा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय आणि अंतिम क्षणामध्ये सामना येऊन ठेपलाय. ग्रँड फिनाले अप्रतिम स्पर्धा. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत असताना पाहायला मिळतोय. चला पंच थोडं घाई करायच्या. अंतिम सामना आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना असेल याची देखील दखल घ्यायची आहे. राजा शिव छत्रपती ट्रॉफी आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. चॅम्पियन ट्रॉफीचं थरार मैदानच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला कानपोली आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना 11 स्टार तारा संघ. अंतिम सामना आजच्या रात्रीतला ग्रँड फिनाले रंगताना पाहायला मिळेल या मैदानावर. राजा शिव छत्रपती चॅम्पियन ट्रॉफीचं हे खमासन युद्ध मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कर्नाला परिसरातील एक ताकदवान संघ तर एका बाजूला गोट कॅम्प परिसरातील कानपोली संघ. टाळ्यांचा प्रतिसाद या मॅच साठी. पहिला बॉल स्वस्तिक मात्रे ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल हवेमध्ये हवेच्या लाट्यावर स्वार करतो राकेश मात्रे. आलाय बॉल खाली. पहिला अडथळा दूर केलाय. जावं लागते माघारी. बॅटिंग करत असताना कानपोली टीमला लागलाय धक्का क्रमांक पहिला. महत्वाची विकेट आली. रोहित पाटीलला जावं लागतं माघारी. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. आदेश मध्ये स्फोटक खेळाडू कित्येकदा चांगला खेळ केला या खेळाडूने. आता संपूर्ण लक्ष वेधलं असेल गोट कॅम्प परिसराचा एक मातब्बार खेळाडू. मागील मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर गोट सारख्या कानपोली संघ आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. MIDC परिसरातील संघ आपण पाहतोय कानपोली संघ. खरं तर चांगला खेळ केला. मागील मॅच मध्ये गोट संघाला नमवलं गेलं, त्याआधी कामोटे संघाला नमवलं गेलं आणि या स्पर्धेमध्ये अंतिम मॅच खेळत असताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. या मॅच कडे आता लक्ष वेधलं असेल. कमालीचा सामना. महत्वाची विकेट काढली आहे. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार होत असताना पाहायला मिळाला रोहित पाटील. पुढचा बॉल फटका सजवला. बॉलला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला रे आला. आदेशच्या बॅट मधून सिक्सर आला. साबीर बैरूनवरून संगीत ऐकायला मिळतोय. कर्नाल नगरीचे कार्य सम्राट आणि जनतेसाठी नेहमीच तत्पर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे साबीरभाई दलवी. इथे देखील हॅमर करण्याचा प्रयत्न होता. आदेश मध्येचा चांगला खेळाडू आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, परिचय आहे. एकदम वेगाने टाकलेला बॉल आमचा वापर करतोय. चांगला बॉल फेकतोय स्वस्तिक मात्रे. षटक क्रमांक पहिलं फेकतोय. पॉवर प्लेचं षटक आहे.
30 यार्डमध्ये 9 खेळाडू तैनात करण्यात आले. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट लॉंग ऑन, लॉंग ऑफ. त्यानंतर पॉइंट मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. डीप मध्ये राकेश म्हात्रे आणि लॉंग ऑफला आपण पाहतोय प्रोटेक्शनची व्यूहरचना. कमालीची फिल्डिंग सजवली गेल्या. खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या पंचांचा इशारा येतो वाईड बॉलचा. आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिरिक्त मध्ये भर पडेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. चेतन पाटील आणि आदेश मते ही जोडी डेंजरस बॅटर आहेत. चांगला खेळ करावा लागेल कानपूर टीमला या मॅच मध्ये. महत्वाची मॅच आहे. कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण करेल. ओ फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत अमित पाटील. अमित पाटील आणि करतोय सर्जिकल स्ट्राईक. महत्वाची कॅच आल्या. जावं लागतं आदेश मतेला. मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना कानपूर टीमला. पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादाला पुन्हा निवडून येतील पुन्हा निवडून येतील पुन्हा निवडून येतील. विश्वास भाई यांच्याकडून विकेट साठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. चांगला सामना रंगत. डोलायमान अवस्थेमध्ये हा सामना येऊन ठेपलाय. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. खरं तर मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1500 रुपये. जेडी मोकल साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खरं तर त्यांच्या खेळाडूंवर असणारं प्रेम आणि या प्रेमासाठी बक्षिसांचा पाऊस पडला जातो. खरं तर एका बाजूला विश्वास भाई पाटील तर दुसऱ्या बाजूला जेडी पाटील साहेबांना पाहतो. जेडी मोकल ज्यांच्या मालकीचा संघ कानपुली संघ खेळताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. ओ समोरच्या दिशेने लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना मयूर मतेच्या बॅट मध्ये येतोय पहिला षटकार. त्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजं शाबीर भाई दळवीर. स्कायरा 11 वहाल संघाचे पॅकर आमचे रोशन पाटील या आपला स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. स्कायरा 11 वहाल संघाचे पॅकर. चांगला फटका पाहायला मिळतोय. बेधुंद करणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मयूर मते 700च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. धाव घेण्याचा प्रयत्न होता चेतन पाटीलचा मात्र नकार दिलाय. अतिरिक्त मध्ये भर पडेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. षटक थोडस मागणं येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना तारा संघासाठी मागील मॅच मध्ये चमकला होता ताराचा हा तारा मात्र इथे देखील मार बसताना पाहायला मिळतो या षटकामध्ये. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न फास्ट अँड फ्युरियस. विकेट किपर उत्तम जोशीचा वेग घेत असताना डॉट बॉल डिलिव्हर केला गेला. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली 2-14. त्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजं शाबीर भाई दळवीर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजं शाबीर भाई दळवीर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा. कर्नाला नगरीचे माजी सरपंच साबीरबाई दलवे आणि त्यांच्या साथीला यासरबाई दाखवे A1 जोडी या परिसराची आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दिमागदार सोला आपण एन्जॉय करतोय. आज खरं तर या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम रात्री मधला अंतिम सामना ग्रँड फिनाले रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन आपण पाहतोय. हॅट्रिक साठी प्रशांत पाटील साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज राकेश म्हात्रे साठी. यस पंजाब से हमारे बिरज मोहन जी पाल साहब का यहाँ से बिल्कुल आगमन होगा कुछ ही देर के अंदर और उनके साथीदार हम देख सकते हैं. बिल्कुल लतीफ जी शेख साहब पनवेल महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक उसके साथीदार अम्बार जी पटेल साहब रमेश जी मुल्ला साहब काशिफ जी दीवान साहब हामिद जी शेख साहब बिल्कुल कुछ ही देर के अंदर इनका यहाँ से आगमन होता हुआ नजर आएगा. निखिल संतोष पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज टोटल 3000 राकेश साठी. त्याचबरोबर विश्वास पाटील भाई कडून तब्बल 500 रुपये प्रत्येक विकेट साठी बक्षिसांचा पाऊस पडला गेला. ग्रँड फिनाले या मॅच कडे देखील लक्ष वेधलंय संपूर्ण कर्नाला परिसर. या मॅच पाहत असताना पाहायला मिळतो.
चांगला बॉल पाहायला मिळतोय. लेग पंचांचा इशारा येतो वाईड बॉलचा. ट्रिक मध्ये भर पडेल. प्रेशर आहे या मॅच मध्ये. महत्वाचा सामना आहे गोलंदाजी करत असताना. मात्र बऱ्याचदा राकेश म्हात्रेने प्रेशर मध्ये चांगली बॉलिंग केली आहे आणि इथे देखील चांगली बॉलिंग करावी लागेल टीम तारासाठी. दुसऱ्या बाजूला चेतन पाटील खतरनाक खेळाडू आहे. चांगला खेळ त्याने देखील केला या स्पर्धेमध्ये. लक्ष देखील वेधलं असेल त्याच्या बॅटिंगकडे. पुढचा बॉल चॅनल मध्ये अगदी बॉल पाहायला मिळाला. चिकी सिंगल कंप्लीट. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चालवला होता राकेश म्हात्रेने. एकच धावे त्यांना पाहायला मिळतोय. हे षटक चांगलं फेकावं लागेल. इथून कमबॅक होऊ शकतोय जर राकेश म्हात्रेने एखादा ब्रेक थ्रू मिळवून दिला तर धावसंख्येला अंकुश लागू शकतो. मात्र दुसऱ्या बाजूने घातक खेळाडू आहे मयूर मते ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. कमालीचा खेळ तो देखील करतो या स्पर्धेमध्ये. अंतिम टप्प्यामध्ये कार्यक्रम करण्यासाठी ओळखला जातो. ओ इथे फास्ट अँड फ्युरियस प्रचंड वेग पाहायला मिळाला. बॅटची आतली कडा घेत उत्तम जोशीने टिपला जाईल आणि संपलाय फलंदाज मयूर मतेचा खेळ. आउट. उंच भरारी गरुडा परी घेतली सरपंच पदावरी कर्नाळा गावाची विकास कामे शाबीर दादाने केली हो भारी. शाबीर दादाने केली हो भारी. शाबीर दादाने केली हो भारी. ज्या गोष्टीची चर्चा केली जाते मैदानाच्या आतमध्ये महत्वाची विकेट काढली गेली राकेश म्हात्रेने याच गोष्टीची चर्चा केली होती. राकेश म्हात्रे असा खेळाडू आहे सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न असेल इकडे राकेश म्हात्रेचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला निखिल पाटील. पंजाब से हमारे मेहमान साबिर भाई दलवी के ऊपर जिनका होता है प्यार, पंजाब से बिरज मोहन पाल साहब, उनके साथीदार पनवेल महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक संघर्ष योद्धा आदरणीय लतीफ जी शेख साहब, उनके साथीदार अम्मार जी पटेल साहब, रमीश जी मुल्ला साहब, काशिफ जी दीवान, हमीद जी शेख, जुएब जी कच्ची और मुबीन जी अखबारे साहब, सबका इस मंच के ऊपर हमारे यहाँ से आगमन होता हुआ नजर आ रहा है. बिल्कुल पटाखों की आतिशबाजियों के साथ पनवेल महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक संघर्ष योद्धा उद्योजक आदरणीय सन्माननीय लतीफ जी शेख साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष असा स्वागत. बिल्कुल बिरज मोहन पाल साहब, उसके साथ अम्मार जी पटेल साहब, सभी मेहमानों का हम इस स्पर्धे के अंदर यथोचित मान सम्मान करते हैं. आइए सहर्ष ऐसा स्वागत. पटाक यांच्या आतिषबाजीमध्ये मान्यवरांचं स्वागत केलं जातं. खरं तर ही ओळख राहिली या स्पर्धेची. कर्नाला परिसराचं आयोजन म्हटलं की मग साबीरभाई दलवी आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय यासरजी दाखवे साहेबांची संकल्पना आणि या संकल्पनेतून ही उभी केलेली स्पर्धा अगदी यशस्वी आयोजक म्हणून या परिसरामध्ये पाहिले जातं. इथे फटका ऑन साइडला राकेश म्हात्रेवर चढवला हल्ला. हवाई सफर फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. षटकार. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. 22 धावा. कमालीचा खेळ करतोय. अगदी डावाला सावरण्याचा आता खरं तर खेळ करतोय कानपोली संघ. म्हटला तर एक ताकदवान संघ. खरं तर चांगल्या संघांना नमवलं या संघाने. निखिल पाटील चांगला खेळ करतोय. आक्रमक खेळाडू आहे. का या संघामध्ये आपली वरली लागते हे सिद्ध केलं त्याने या फटक्याने. पहिलाच बॉल फेस करत असताना राकेश म्हात्रेवर केलेलं आक्रमण. पाठीमागे जे ब्लॅक स्क्रीनच्या समोर बसले त्यांनी पाठून आवाज करू नका बॉल डिलिव्हर करत असताना, जेणेकरून खेळाडूला व्यत्यय कोणत्याही प्रकारचा येणार नाही याची देखील हमी घेतली जाते. जोरदार अपील केली होती. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव खेळाडू अगदी पॉपिंग क्रीज मध्ये सेफ असणाऱ्या लेग बिफोरची अपील केली होती. नकार दिले पंचांना स्पष्टपणे आणि जिथे धावसंख्या जागच्या जागी स्थिरावली. 22ला 3 धक्के लागलेत. राकेश म्हात्रे आतापर्यंत 4 बॉल फेकलेत त्यांनी आणि धावा 8 खर्च करत एक महत्वाची विकेट घेतली आहे. मयूर मतीची विकेट राकेश म्हात्रेच्या नावावर राहिली. खर तर तो देखील चांगला गोलंदाजी करतो. इथे देखील लाईन दिशाहीन गोलंदाजी. अगदी बॉल बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळाला. पंचांनी दंडित केल्या. अवांतरच्या स्वरूपात भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 23 आकड्यावर. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. उपांत्य फेरीचा सामना ग्रँड फिनाले रंगतय
या कर्नाला नगरीमध्ये मानाच्या स्पर्धेमध्ये कोणता संघ मानाचा करंडक उचलणार आणि 2 लाखाची बक्षीस घेऊन जाणार. हो समोर एक्स्ट्रा कव्हरला फेकून दिला बॉलला. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. निखिल पाटीलने आग लावली मैदानामध्ये. जबरदस्त खेळ करतोय, तुफानी बॅटिंग करतोय. गोलंदाज राकेश म्हात्रेवर हल्ले चढवले जातात. प्रति हल्ले करण्यासाठी तर आलाय मैदानामध्ये, हे सांगतोय आणि सिद्ध करतोय. ही स्पर्धा माझ्या टीम साठी महत्वाची आणि कानपूर टीम साठी भरीव कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. अक्षरशः नाकी नऊ करून ठेवलंय राकेश म्हात्रेचं. थोडस आता मागड षटक येत असताना पाहायला मिळतोय आणि धावांचा पाऊस पाडला गेला. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर असताना स्कोरबोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचल्या 29, 29 धावा. अंतिम सामना चॅम्पियन बनण्याचं स्वप्न तारा संघाने पाहिलं. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न कानपोनी संघाने देखील पाहिलं. कोण विजय होणार आणि या करंडकावर नाव कोरणार? राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफीचा प्रथम क्रमांकाचं कोणत्या गावात चषक जाणार? यासाठी लढाई, या युद्धाचा आव असणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. चित्त थरारक सामना रंगताना पाहायला मिळतोय. पूर्वार्धाचा खेळ मार्गस्थ आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या 30 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3/30. मजा येईल या मॅचला. आता रणनीती आखावी लागेल तारा टीमला. गोलंदाजीमध्ये आता कोणत्या गोलंदाजीचा वापर केला जाईल? उत्तम जोशी सारखा देखील गोलंदाज त्यांच्या खेम्यामध्ये. अभिजित सारखा देखील गोलंदाज आहे. सौरभ आहेत. आता मात्र इथून कोणता गोलंदाज येईल याकडे देखील लक्ष असेल. 1 मध्ये 5 असताना सौरभने सामना डिपेंड केला होता. सौरभला परत एकदा बोलवलं जाईल का? या साऱ्या गोष्टींची आता मात्र राकेश म्हात्रे चर्चा करतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये मजा येईल. राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन पाहतोय. अगदी आगलं वेगळं असं आयोजन. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची स्पर्धा. कर्नाळा परिसरातील एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेची सर्वांना ओढ असते आणि साबीर भाईंची स्पर्धा म्हटली की नेहमीच चर्चेमध्ये असते. मग एकदा अनाऊन्स केल्यानंतर सर्व क्रीडा प्रेमी देखील विचारत असतात की साबीर भाईंची स्पर्धा कधी आहे. खरं तर या मैदानाचा इतिहास राहिला. खुल्या गटाचा देखील खेळ पहिल्या पर्वामध्ये पाहिला होता, जिथे नाला सोपारा संघाने मजल मारले होते. त्यानंतर दुसऱ्या पर्वाकडे गेलो तर ट्रॉम्बे, खरं तर माऊल कोलीवाडा संघाने नंबर मारला होता या स्पर्धेमध्ये. आणि तदनंतर मग 4 वर्ष सलग कोपरुजी संघ चॅम्पियन राहिला होता. आणि या पर्वामध्ये कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार यासाठी केला होता अट्टास. शेवटचा क्षण व्हावा गोड. कौतुक करावं लागेल. बोला एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. जोरदार आवाज पाहायला मिळतोय. राजांचं नाव घेतलं की अंगामध्ये स्फूर्ती येते आणि खेळाडूंना देखील ऊर्जा मिळते. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त नाव नसून ब्रँड आहे. इथे देखील अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग. राकेश म्हात्रे बॉल खाली येतो. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावर. चांगला खेळ पाहायला मिळतोय. प्रभावित केलंय निखिल, तो देखील आज चांगला खेळ करतोय या स्पर्धेमध्ये. आणि त्याच्या साथीला चेतन पाटील. चांगला खेळ करावा लागेल. बॅटिंग साठी आता पाहतोय चेतन पाटील जो आघाडीला आलेला. अजूनही त्याच्या बॅट मधून मोठे फटके आलेत नाही. त्याला शांत ठेवलं गेलं. सर्वाधिक पाहायला गेलं तर महत्वाची बाब आहे, तो 1 बॉल फेस केला आणि फक्त त्याच्या बॅट मधून 1 धाव आली. खरं तर मग 13 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत आणि त्यामध्ये त्याने 1 बॉल केला. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. लक्ष असेल या स्पर्धेकडे, लक्ष असेल या मैदानाकडे. ओ स्लॉट मध्ये सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार कडक. फटका पाहायला मिळतोय. याच फटक्यांसाठी चेतन पाटील देखील ओळखला जातो. अजून या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि प्रेक्षक राजा देखील या मॅच पाहण्यासाठी अजूनही पाहायला मिळतो. अंतिम सामना ग्रँड फिनाले रंगतोय. राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन आपण पाहतोय आणि खरं तर धावांचा पाऊस पाडला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 37. 37 धावा जमवल्या गेल्यात. महत्वाची मॅच आहे. जर पाहायला गेलं तर थोडासा
गोलंदाजाच्या पायाला इजा झाली आहे. आत्माराम खानावकर, त्याचबरोबर कैलाश पाटील आणि त्यांच्या समवेत अनिल पाटील, कानपोली संघाचे बिग सपोर्टर म्हणून ज्यांची ओळख असते, नेहमीच कानपोली संघाला समर्थन करतात, पाठबळ देण्यासाठी ते स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात. आज खरं तर भरपूर दूरवरचा प्रवास करत MIDC मधून आज कर्नाला परिसरामध्ये दाखल झाले, खास ही स्पर्धा पाहण्यासाठी. त्याचबरोबर केतनजी पाटील आवर्जून नाव घेतलं जातं, हीच तर ओळख आहे. खेळाडूला जर दुखापत झाली असेल तर त्याच्या जागी नवीन खेळाडू आपण घेऊ शकता आणि आपला दुसरा गोलंदाज आपण वापर करू शकता. मजा येईल या मॅचला. या मॅचची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय. शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत माजी सरपंच साबिर इक्बाल दलबी साहेबांच्या नावाची खरं तर ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. राजा शिव छत्रपती चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन. यस, हमारे अब्दुल चाचा की लस्सी, झकास लस्सी हमें देखने मिल रही है, बिल्कुल इनका भी स्वागत करेंगे हमारे भाई साबिर भाई दलबी, इनके माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज के शिव भक्त जिनके हमेशा प्यार रहता है. आइए, आपका भी स्वागत है इनिंग ब्रेक के अंदर, जरूर आपका भी स्वागत होगा और आपके कुछ दो अल्फाज हमें बिल्कुल सुनने मिलेंगे. लकी 12th मॅन आता मात्र मैदानच्या हातामध्ये खेळत असताना दिसेल. चालू है क्या? अस्सलाम वालेकुम. जितने यहाँ पे हमारे मुस्लिम भाई हैं उनको सबको सलाम, और जो हमारे हम वतनी हमारे हिंदू भाई है उनके लिए नमस्कार, राम राम और गुड इव्हनिंग. मेरे दोस्तों, मराठी बोलता, माझ्या मित्रांनो, हे आमचे शाबीरभाई दलवींनी 7 वर्षापूर्वी जी संकल्पना चालू केली, छत्रपती शिवाजी महाराज, राजा छत्रपती शिवाजी महाराज. मला हे बोलायचं होता, आमच्या मोहल्ल्यातले बरेचसे लोक इथं बसलेले, मंडळी बसलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हते, सगळ्यात पहिले. दुसरी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजाच्या कालामध्ये एकही मशीद कुठं तोडली नाही, कुठंही नाही तोडली. आणि छत्रपती शिवाजी महाराजचे जे फौज होती, मावले होते, त्याच्यामध्ये बरेचसे लोक ही मुसलमान होते. जसे दारूखाने तोफखान जे होते ह्याचे मुसलमान होते, आरमाल दल होते ह्याचे मुसलमान होते. सगळ्या लोकांनी साथ घेऊन हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र हे केले, आपल्या स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा म्हणून ज्याला म्हणतात ते छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात. त्यासाठी एक शेर आहे, जब तक सूरज चांद रहेगा छत्रपति शिवाजी महाराज आपका नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा छत्रपति शिवाजी महाराज आपका नाम रहेगा. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिस राख से बना बारूद उसको छत्रपति शिवाजी महाराज कहते हैं. आणि माझ्या मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या टायमाला राज्याभिषेक घेतला तर सगळ्यात पहिला जो ऑर्डर त्यांनी काढला का माझ्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही नर्तिका नाचणार नाही, तमाशे बंद करा. म्हणजे माझ्या मित्रांनो, बाईचा सन्मान केला, बाईचा दर्जा आईला दिला. बाई ही आई आहे. आणि आपण जर छत्रपती शिवाजी महाराजचे विचार घेऊन जर आज आपल्या भारतामध्ये पुढे चाललो तर कुठेही भानगड होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना घेऊन, हिंदूला घेतले, मुसलमानला घेतले, कोलीला घेतले, 18 पगड जातीला घेऊन स्वराज्याची स्थापना केलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकदा परत शेर बोलतो, माझी दोस्ती कलाला तुला वेळ लागल, आणि जेव्हा तुला कलल तेव्हा माझा तुला वेळ लागल. तर माझ्या मित्रांनो, एकदा सगळ्यांनी बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा, तारेवालाचा आवाज येत नाही हो, रॉकेट उडवलाय. चेतन पाटीलच्या बॅट मधून आला रे आला. आता चेतन पाटीलची वेळ आली. चांगला तो देखील खेळ करतोय. 5 मध्ये 19 त्याने बनवल्यात. लढतोय, अक्षरशः मैदानामध्ये तुटून पडलाय. शेवटच्या षटकामध्ये अभिजित पवारवर केलेलं आक्रमण, चांगला केलाय वार. या मॅच मध्ये चेतन पाटील भरीव कामगिरी करतोय. या मॅच मध्ये शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्येत जाऊन पोहोचले 49. याच गोष्टीची चर्चा केली होती. 12th मॅन देखील सांगतोय की सहजासहजी सामना आम्ही सोडणार नाही.
जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानच्या आतमध्ये रंगताना पाल सन्माननीय आत्माराम खानावकर या संघाचे खंदे समर्थक. जेव्हापासून या संघाची सुरुवात झाली आहे नेहमीच पाठबळ त्यांच्या माध्यमातून कानपोली संघाला देण्यात आलंय. असे दमदार व्यक्तिमत्व त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला खेळ चेतनने केलाय, तो 19 वर खेळतोय. पुढचा बॉल चेतनसाठी. ओ इथे देखील एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. महत्वाच्या क्षणाला टिपला झेड आणि संपलाय. चेतन पाटीलचा खेळ अंतिम बॉलवर शेवट गोट झाला तारा टीमचा. लकीने जो 12th मन होता तो मैदानामध्ये गेला आणि तिकडे जाऊन झेल देखील टिपला. 49 बनवल्यात, आता विजयासाठी करायच्यात 50. शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा. शत्रू नतमस्तक होई जिथे असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज के जय भवानी. उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळत असताना पाहायला मिळतोय. 18 मध्ये आता करायच्यात उत्तरार्धामध्ये 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आवाजामध्ये होईल बदल. व्हाईस ऑफ नवी मुंबई, व्हाईस ऑफ IPL मिस्टर कुणाल दाते सरांचा आवाज ऐकायला मिळेल. तोपर्यंत मी थांबतोय. पाहत राहा, ऐकत राहा. राजा शिव छत्रपती चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे पर्व. बिल्कुल हमारे अब्दुल चाचा शिव भक्त, बिल्कुल हम उनका सम्मान ले रहे हैं हमारे मंच के ऊपर. यहाँ से गुलजार जी दलवी इनके शुभ हस्ते सम्मान किया जा रहा. झक्कास लस्सी आप बिल्कुल विजिट कर सकते हैं. बिल्कुल यहाँ से सम्मान किया जा रहा है हमारे अब्दुल चाचा इनका. कैमरामैन फोकस करना. यस बिल्कुल हमारे मंच के ऊपर सभी मेहमान इस मुकाबले का लुत्फ ले रहे हैं. यानी कि पंजाब से बिलोंग करने वाले हमारे बिरज मोहन पाल साहब, साबिर भाई दलवी, असर भाई दाखवे, इनके ऊपर काफी प्रेम है इनका. देखिए क्या बात है, हमारे मंच के ऊपर सभी मेहमान इस मुकाबले का लुत्फ लेते हुए नजर आ रहे हैं. पनवेल महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक, संघर्ष योद्धा लतीफ जी शेख साहब, उनके साथीदार अम्बार जी पटेल साहब, बिरज मोहन पाल साहब, फरीद जी दलवी साहब, डॉक्टर आरिफ दाखवे साहब, सभी यस बालूशेठ सब यहाँ से इस मुकाबले का लुत्फ लेते हुए नजर आ रहे हैं. इनका भी सम्मान हम इस राजा शिव छत्रपति चैंपियंस ट्रॉफी के अंदर यहाँ से तहे दिल से आपका शुक्रिया अदा करते हैं. धन्यवाद चेतन गावण यांचा आवाज तुम्ही ऐकलात. राजा शिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 12 2026 साबिर शेठ दळवी आणि त्यांच्याच बरोबरीने यासिर दाखवे यांची ही स्पर्धा. अमश दळवी यांनी घेतलेली प्रचंड मोठी मेहनत, साबिर शेठ दळवी यांचे सर्वच कार्यकर्ते यांनी केलेले प्रयत्न आणि त्याचमुळे या स्पर्धेच्या नावाची चर्चा सध्या होते. 50 धावा करायच्या आहेत. 50 या मॅच मध्ये 50चं टार्गेट आहे. मागच्या वर्षी रनर अप राहिले होते तारा गावचे सर्वच खेळाडू. या वर्षी मात्र पाहूया विजेतेपद आणि ही ट्रॉफी ते जिंकतायत का. भरगतच कार्यक्रम आहे या स्पर्धेचा आणि भरगतच ट्रॉफी आहे. या स्पर्धेमध्ये क्रिस्टलची बनवलेली ट्रॉफी, वजनदार ट्रॉफी, कारण वजनदार माणसाने ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे साबिर शेठ दळवी यांनी. अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट 50. चला मॅच सुरू करा पंच. ऑलमोस्ट 1:15 वाजून गेलेले आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत.
याची शेवटची रात्र तुम्ही अनुभवताय या स्पर्धेची. राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 झकास लस्सी. अब्दुल चाचा यांनी देखील खूप चांगलं वक्तव्य इथे केलं मगाशी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. त्यांनाही मानाचा मुजरा. आणि आता जाऊया मॅच कडे जिथे टार्गेट सेट आहे. 50 बल्लेबाजी करनी होगी झकास. 50 धावा करायचे या मॅच मध्ये. टार्गेट सेट आहे आणि पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी आदेश मतेच्या खांद्यावर आहे. फर्स्ट बॉल. फायनल मॅच यासाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा. रात्र वैऱ्याची आहे परंतु पाहूया ट्रॉफी कुठल्या गावात जाते. कानपोली की तारा. पहिला बॉल फुल टॉस मिस केला. यू मिस आय हिट. फलंदाज बाद. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजं शाबीर भाई दळवीर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव Thank you. गाजं शाबीर भाई. अम्मार पटेल साहेब यांच्या वतीने पारितोषिक आहे. सलग 3 विकेट घेतल्या म्हणजे हॅट्रिक घेतली तरी देखील 5,000. सलग 3 षटकार मारले तरी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक अम्मार पटेल यांच्या वतीने दिलं जाणार आहे. दोन्ही टीमसाठी सुवर्ण संधी आहे. पहिल्याच बॉलवर विकेट. पहिल्याच बॉलवर बोल्ड. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. आदेश मते वेगवान बॉल फुल टॉस होता. स्टंपला हिट झाला आणि विकेट आली आहे. मोठी विकेट. आज अंतिम रात्र आहे स्पर्धेची. अमेश दळवी यांनी भरपूर मेहनत घेतली आहे स्पर्धेमध्ये. शाबीर शेठ दळवी यांच्या खांद्याला खांदा लावून ही सगळीच मंडळी पुढे येत असतात ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. आणि आता आपण अंतिम रात्रीमध्ये आपण आहोत. पहिल्याच बॉलवर विकेट गेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय संकेत मात्रे, आनंद मात्रे. ही जोडी आता मैदानामध्ये आहे. आदेश मते पुढचा बॉल घेऊन. स्वस्तिक पहिल्याच बॉलवर बोल्ड झालाय. स्वस्तिक मात्रे यांचे मोठे बंधू संकेत मात्रे फलंदाजीसाठी. ओ दुसराही बॉल वेगवान होता. मला वाटतं स्टंपला चाटून गेलाय आणि तेच इथे विकेट किपर सांगतोय. आता पाहूया बेल जर खाली पडली असेल तर फलंदाज बाद आहे आणि हो तसं झालेलं आहे. एक बेल खाली पडली आहे आणि त्याच्यामुळे जावं लागेल संकेत मात्रेला देखील. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे परंतु फलंदाज बाद. घरी करणारा विभागाची शान घेऊन कर्तव्याची जाण. शाबीर भाई दळवीर आहे रायगड जिल्ह्यात मान. आहे रायगड जिल्ह्यात मान. आहे रायगड जिल्ह्यात मान. घरी करणारा विभागाची शान घेऊन. थँक्यू डीजे. हो नक्कीच दुसरी विकेट इथे गमवली. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर 24 लाईव्ह इव्हेंट्स वेगवेगळ्या अँगलने दाखवला जातोय. हा फ्रंट अँगल, हा साइड अँगल. पाच स्टंपला चाटून गेला बॉल. बेल पहिले स्टंपवर होते आणि त्यानंतर ती खाली पडली आणि त्यामुळे बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे गमवली आहे. संकेत देखील परतला ऑन हॅट्रिक. 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे अम्मार पटेल यांच्याकडून. जर हॅट्रिक कंप्लीट झाली तर विकेटची हॅट्रिक होऊ शकते. गोलंदाज पहिले षटक हाताळतोय. चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत आदेश मतेची. पाहूया या स्पर्धेमध्ये अजूनही हॅट्रिक आलेली नाहीये. मागच्या काही रात्रीमध्ये पहिला गोलंदाज हा ठरेल का हॅट्रिक घेणारा या स्पर्धेमध्ये आणि ते देखील फायनल मध्ये. पहिला मेडन ओव्हर टाकणाराही गोलंदाज आदेश मतेच राहिलाय. हॅट्रिक बॉल होता ऑन साइडला. बॉटम हँडचा वापर चांगला केला. डीप मध्ये काव कॉर्नरला फिल्डर आहे. रोहितने बॉलला थांबवलं. एक सिंगल इथे मिळताना दिसते. राकेश मात्रेचं खातं उघडले. टीमचं खातं उघडले. तारा टीमच्या खात्यामध्ये पहिली धाव. 2 फलंदाज बाद. 15 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. पहिला सेमीफायनलचा सामना चांगला रंगला. दुसरा सेमीफायनलचा सामना एकतर्फा झाला परंतु या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये नक्कीच कहाणी बदलू शकते. काय ऑलमोस्ट होम ग्राउंडवर खेळताना दिसतात ताराकर म्हणजेच 11 स्टार तारा. रोशन पाटील यांच्या गावचा संघ आहे. सुदर्शन पाटील जे आमचे स्कोरर आहेत त्यांच्या गावचा संघ आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. कटरचा वापर केला आदेश मतेने. आता मात्र बॉलवर बोट फिरवली. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये शांत ठेवले पूर्णपणे 11 स्टार तारा या टीमला कानपोली टीमने. शार्विल 11 कानपोली, गावदेवी कानपोली संघ. जेडी मोकल साईचे यांचा संघ आहे हा शार्विल 11. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केला. बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला 4. पहिला चौकार तारा टीमच्या खात्यात. उंच भरारी गरुडा परी घेतली सरपंच पदावरी. कर्नाळा गावाची विकास कामे शाबीर दादानी केली हो भारी. शाबीर दादा
अखेर हा पहिला चौकार आलाय. स्टेप आउट करून दुसरा बॉल नंतर बीट केलाय, थ्रो केला, विकेट किपरने स्टंपवर लागलाय, परंतु इथे सध्या तरी पंचांचा इशारा नॉट आउट. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा झाल्या, 2 फलंदाज बाद. टीम 11 स्टार तारा 12 बॉल 45 धावांची गरज. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. पिस्कारा 11 संघाचे वाल संघाचे पॅकर रोशन पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. साबिरजी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते तर या सत्काराचा स्वीकार करायचा. रोशनजी पाटील साहेबांचा मुख्य व्यासपीठावर केला जातो सन्मान. सन्माननीय कर्नाला नगरीचे कार्यसम्राट माजी सरपंच साबीरभाई दलवी यांच्या शुभ हस्ते सन्मान केले जाते तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. माई चोपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन सन्मानित केलं जातं. ओर टू कुणाल सर. विकेट आली आहे. करण आलाय गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन गेलाय राकेशची. आणखीन एक फलंदाज बाद. घरी करणारा विभागाची शान घेऊन कर्तव्याची चाल. शाबीर भाई दळवीर आहे रायगड जिल्ह्यात मान. आहे रायगड जिल्ह्यात मान. आहे रायगड जिल्ह्यात. सौबान पिट्टू साहेबांचा सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावर. माजी सरपंच साबीरभाई दलवी यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातं. आदरपूर्वक सन्मान केला जातोय. मायाची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन सन्मानित केलं जातं. त्या सत्कारचा यथोचित मान सन्मान करायचा. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओर टू कुणाल सर. 5 धावा 3 फलंदाज बाद. करण पाटीलने नक्कीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 6 बॉलमध्ये 9 धावा डिफेंड केल्या होत्या, त्याचमुळे तो बेस्ट बॉलर राहिला होता. तर चेतन पाटील या टीमचा त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर राहिला होता आणि त्याचमुळे हा जो संघ आहे हा नेहमीच चर्चेमध्ये असलेला संघ आहे. मग त्यांनी कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट गाजवलंय, रायगडचं क्रिकेट गाजवलंय, तळोजा MIDCतलं क्रिकेट गाजवलंय आणि नवी मुंबईचं क्रिकेट गाजवलंय. चांगला ऑन ड्राईव्ह ते पाहायला मिळतोय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट अमित पाटील चांगले स्कोररही आहेत, कॉमेंटेटरही आहेत, बॅटरही आहेत, फिल्डरही आहेत, ऑलराऊंडरही आहेत. अमित पाटील उंची लहान परंतु कीर्ती महान असे खेळाडू आहे. टीमची धावसंख्या 6, 3 फलंदाज बाद. टीम 11 स्टार तारा. करण पाटील कटर लेग ब्रेक सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये पहिलेच ओळखलं. पुढे सरसावतोय फलंदाज आनंद म्हात्रे. मागे खेचला बॉल, लेग ब्रेक टाकला, डॉट बॉल. प्रवीण आंद्रे पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक काळ गाजवलाय प्रवीण आंद्रे यांनी. नक्कीच एक मोठं नाव आहे पंचांच्या भूमिकेतलं आणि त्यातल्या त्यात एक क्रिकेटर म्हणून त्यांनी देखील एक काळ गाजवलाय. इथून पुढे जर तुम्ही 10 वर्ष मागे गेलात तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये T20 क्रिकेटमध्ये त्यांनी शतक ठोकलंय पेन नगर परिषदेच्या क्रीडांगणावर. त्यांच्या समोर प्रवीण तांबे, मंदार गरुडे सारखे खेळाडू असतानाही त्यांच्या बॅटमधून त्या धावा आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रवीण सरांचं नाव फक्त क्रिकेटमध्ये एक खेळाडू म्हणून चर्चेत नाहीये तर एक चांगले अंपायर म्हणून देखील आता चर्चेत आणि ते सध्या पंचांची भूमिका पार पडतात. डीप मध्ये फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये मयूर मत्ते आलाय, झेल टिपलाय, फलंदाज बाद. शाबीर भाई पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादाला पुन्हा निवडून येतील. पुन्हा निवडून येतील, पुन्हा निवडून येतील. शाबीर भाई पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील. सो आता विकेट गेली आहे. करणच्या खात्यामध्ये यश येते. 7 बॉल मध्ये 43 धावा करायचे आहेत. आता सगळेच्या सगळे जरी षटकार मारले तरी देखील पिछाडीवर जाईल 11 स्टार तारा हा संघ. कानपुली टीमने एक मोठं टार्गेट सेट केलं आणि नक्कीच विजयाच्या दिशेने आणि या ट्रॉफी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करतोय सध्या शर्विल 11 कानपोली. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 6 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू 43 धावा. उंच भरारी गरुडा परी घेतली सरपंच पदावरी. कर्नाळा गावाची विकास कामे शाबीर दादाने केली हो भारी. शाबीर दादाने केली हो भारी. शाबीर दादाने केली हो भारी. उंच भरारी गरुडा परी घेतली सरपंच पदावरी. कर्नाळा गावाची विकास कामे.
चेतन आता गोलंदाजीसाठी बीट करून बॉल विकेट कीपर कडे अंपायरचा सिग्नल. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 6 बॉल मध्ये आता 42 धावा करायच्या. 6 बॉल मध्ये 7 षटकार मारायचे आहेत. हे समीकरण आलं या मॅच मध्ये. 11 स्टार तारा थोडीशी निराशा केली आता प्रेक्षकांची तारा या टीमने, कारण 50 धावा म्हटल्यानंतर मोठं टार्गेट आहे 3 ओव्हर मध्ये. हुक शॉटचा प्रयत्न, यावेळेला बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. पाच बॉल मध्ये 42 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना चांगला कट केलाय. डीप मध्ये बॉल टर्न होईल. पॉइंटचा फिल्डर धावतोय, तोपर्यंत एक धाव मिळेल. 41 धावांची गरज. 4 बॉलचा काही शिल्लक आहे. चार बॉल आणि 41 धावा. शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत राजशिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन. बॉल हवेत आहे, फिल्डर पासून दूर. आणखीन एक डॉट. आता 3 बॉल मध्ये 41 धावांची गरज. विजेच्या उंबरठ्यावर पूर्णपणे शार्विल 11 कानपोली, गावदेवी कानपोली शार्विल 11च्या नावाने संघ मैदानामध्ये उतरला. संघ मालक जेडी मोकळ साई गावचे आहेत आणि ते नक्कीच खुश असतील ज्या पद्धतीने शार्विल 11 गावदेवी कानपोलीने इथे या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले असं म्हणायला हरकत नाहीये, कारण आता अंतिम काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ आणि अंपायरचा इशारा वाईड. 2 बॉल मध्ये 40 ची गरज आहे. फक्त औपचारिकता राहिली आता या मॅच मध्ये आणि ती आता पूर्ण होईल. 1 बॉल 40 धावांची गरज. शेवटचा बॉल. 1 बॉल 40 धावांची गरज. आणि ही स्पर्धा जिंकलेली आहे शार्विल 11 आई गावदेवी कानपोली या टीमने. अभिनंदन जेडी मोकळ साईचे आहेत, त्यांनी या संघाला पुरस्कृत केलं आणि राजा शिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलंय. शार्विल 11 कानपोली या टीमने. अभिनंदन.